पोस्टर टाकल्यावर कोणाचं तरी कमेंट असे होते की खऱ्या आयुष्यात आई झाली नाही आहे आणि यांना आईचे रोल करायचे. 370ची बिर्याणी बोलणाऱ्यालाच फक्त नाही, पण अशा पद्धतीचे कमेंट करणाऱ्यांना सुद्धा एक धडा शिकवला पाहिजे. आत्ता तिच्या डोळ्यात पाणी येतं. पण हे गंमत अशी आहे ना, मी तुला सिरियसली सांगतो, शेणाचं तरी खत बनतं, यांच्या बुद्धीचं काहीच बनत नाही. आई ही आहे ना व्यक्ती नाही आहे, ही वृत्ती आहे आणि ती तुमच्यात असली पाहिजे. ज्यांना स्वतःचं नाव काहीतरी वेगळं ठेवतात, आईबापाने दिलेलं ना, त्यांची छाती नाही की समोर येऊन बोलण्याची, या ना समोर बोला ना, आमच्या समोर आमच्या मुलींना. मग तुम्ही आहात आणि आम्ही आहोत, मग आमच्या पण बापाने आईने जी रग आमच्या अंगात दिले दाखवतो ना तुम्हाला, समोर येऊन बोला ना. अशा लोकांसाठी प्रत्येक मर्दीनी उभी राहिलीच पाहिजे. अशा झुरळांना ठेचून काढलंच पाहिजे. नाहीतर आम्ही लहानपणी शिव्या खूप शिकलो माहिती आहे. पण जाऊ दे, मर्दिनी आहे, आईचा सिनेमा आहे. तुझं नशीब चांगलं आहे की तुला कोणीतरी जन्माला घातलाय, तुला बोटं दिली, तुला बुद्धी दिली. पण ती बुद्धी सतसत विवेक बुद्धी म्हणून वापर. ह्या अशा गोष्टीसाठी वापरू नको, नाहीतर त्या आईला लाज वाटेल तुला जन्माला घातले. वाटल्यास तुमच्या तिकिटाचे पैसे मी देतो, पण पिक्चर बघा, तुम्हाला कळेल की तुम्हाला कशाची गरज आहे. ही गोष्ट आहे एका आईची, तिच्या मुलीची, आणि माणसांमध्ये लपलेल्या एका राक्षसाची. ए रसमलाई, आई तारी तिला कोण मारी. नमस्कार, मी प्रणाली मौर्य. अभिजात मराठी फिल्मीच्या मंचावर आज आलेली आहे मर्दिनीची टीम. आणि सर्वात आधी एक प्रेक्षक म्हणूनच मी बोलायला सुरुवात करीन. जेव्हा सिनेमाची एक टॅगलाईन वाचली, आपण नॉर्मली म्हणतो देव तारी त्याला कोण मारी, याची टॅगलाईन होती आई तारी तिला कोण मारी. आणि अर्थात आपल्यासाठी आई हा देव असते. आणि इतकं मनाला भिडलं ना ते. आता प्रत्येक मुलाखतीत आपण ऐकतोय की इथे कलाकारही रडतायत आणि विचारणाराही रडतोय. त्यामुळे अर्थात मला मर्दिनी इतकं अपील करते आत्तापासूनच की सिनेमा हसवणारही आहे, रडवणारही आहे. त्यामुळे अर्थात ही गोष्ट मी पहिल्यांदाच क्लिअर करते की रडवणारा सिनेमा आहे का, तर मुळीच नाही. सिनेमा पाहायला थिएटरमध्ये जाऊ आणि खरोखर याचा आनंद घेऊ. त्यामुळे अर्थात आता सिनेमा टीम आहे त्यांच्याशी बोलूया की सिनेमा रडवणार आहे, हसवणार आहे, नक्की आमच्यासोबत काय करणार आहे. तर मी जाईन श्रेयस चारुलता तळपदे यांच्याकडे. श्रेयस, मी जसं म्हटलं माझी तसं आई खूप खुश होणार आहे या सगळ्या गोष्टींनी. थँक्यू. नाही, आणि खरंच आत्ता कुठे शाळेमध्ये हे नाव आईचं वगैरे यायला सुरुवात झाली. पूर्वी मला फार वाटायचं की आईला मी प्रश्न करायचे, आई तुझं नाव का नाहीये, फक्त पप्पांचं नाव काय आहे. आणि मग जेव्हा ते यायला लागलं तेव्हा आमची शाळा संपली होती. मग आमच्या मुलांच्या मध्ये आमची नावं यायला लागली, ते आम्हाला हा आता माझं नाव येते. सो खरंच तुझ्या चित्रपटाच्या पोस्टरवर जेव्हा पाहिलं किंवा ट्रेलरमध्ये पाहिलं की प्रत्येकाच्या आईची नावं आम्हाला कळाली रे. जिच्यामुळे आपण घडतो, जिच्यामुळे आपण होतो, ती कुठेच नसते. आणि आज यामुळे ना खरं तर माझ्या डोळ्यात आत्ता पाणी आलं की ती कळायला लागली आपल्याला. नाही, आता श्रेयस, तुला जसं मी पाहिलं तसं मी फार पूर्वी एका चॅनलला काम करता, तुला म्हटलं होतं दीप्तीला आणि तुला आम्ही ठाण्याच्या फुटपाथवर पाहायचो तिकडे. आणि जसं मी पाहिलं, मी बेडेकरची. त्यामुळे आणि नंतर तू ऍक्टर आणि हे सगळं तुला आम्ही तसं ओळखायचोच. पण जसं जसं तुला मोठं होताना पाहिलंय ना, एक प्राऊड फील होतं. कारण अरे आपल्यातलंच कोणीतरी बॉलिवूडही गाजवतोय, आपल्यातलंच कोणीतरी तिकडनं येऊन इकडेही सिनेमे करतोय. आणि तुझी सिनेमांची चॉईसही खूप तू वेगवेगळी ठेवली आहेस. मला सांगशील, आयुष्यात आई तर आहेच, पण दीप्ती ही पण तुझ्या आयुष्यातली एक मी म्हणेन मर्दिनी आहे, ज्याचा तुला नुकताच अनुभव पण तू घेतलास. तर मला सांगशील, दोघांनी मिळून जेव्हा आपण एखादं प्रोडक्ट करतो ना, तर खरं तर तिची साथ असल्याशिवाय ते शक्य नाही. त्यामुळे मला तिच्याविषयी आधी सांगशील, मर्दिनीविषयी तुझ्या. आणि मला वाटतं तू अगदी बरोबर म्हणालीस की माझ्या आयुष्यात तसं बघायला गेलं तर या दोन आया आहेत माझ्या. एकीने मला जन्म दिला आणि दुसरीने पण मला जन्म दिला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने मर्दिनी दोघी मर्दिनी आहेत. पण जेव्हा प्रोडक्शन असं करायचं जेव्हा आम्ही ठरवलं होतं, तेव्हा पहिलं खरं तर सुभाष घाई सरांनी आमच्यावर ही जबाबदारी सोपवली होती 2006 साली. आणि ते मराठी अवॉर्ड्सच्या एका कार्यक्रमामध्ये स्टेजवर होते. तेव्हा माननीय विलासराव देशमुखजी हे मुख्यमंत्री होते आणि ते त्यांना म्हणाले होते की ते म्हणाले की सुभाष जी आप मराठी फिल्में नहीं बनाते हो. आणि सुभाषजी म्हणाले हाँ हाँ चलो इस साल बनाऊंगा. ते स्टेजवरनं खाली आले
आणि खाली येऊन दीप्ती होती त्या कार्यक्रमात. त्या दीप्तीला आधी सांगितलं होतं, सुना ना मैंने क्या बोला, चलो तयारी करना शुरू करो, अब हमें एक मराठी फिल्म बनानी है. सो खरं तर प्रोड्युसर आधी ती झाली माझ्या आधी. ओके. आणि तिथून ती सगळी सुरुवात झाली आणि त्यांनी बेसिकली हे जर का मागे लागून केलं नसतं तर कदाचित त्या प्रोडक्शनच्या सगळ्या प्रोसेसचा आणि किती गोडवा आहे त्याच्यामध्ये आणि किती मजा आहे ती आम्हाला कदाचित कळलीच नसती. सो खरं तर आज आम्ही जे काय प्रोड्युसर म्हणून उभे आहोत ते त्यांची मेहरबानी आहे. सो त्यांना सगळ्यात पहिला खूप त्यांचे आभार. आणि दोघं मला असं वाटतं की तुमची टीम एकंदरीत तुमच्याबरोबर असणं खूप गरजेचं आहे आणि बोथ ऑफ अस आर ऑल्सो पार्ट ऑफ दॅट टीम. सो काही गोष्टी जिकडे मी लॅक करतो तिकडे ती स्ट्रॉंग आहे, काही गोष्टी तिच्यात ज्या ती लॅक करते तिथे मी थोडा स्ट्रॉंग आहे. सो म्हणून आम्ही आमची रिस्पॉन्सिबिलिटीज पण वाटून घेतल्या आहेत की काही क्रिएटिव्ज मी सांभाळीन, काही फायनान्सेस वगैरे तू सांभाळ आणि आम्ही मग एकमेकांच्या ह्याच्यात पडत नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी काहीही करत असलो, काहीही अगदी, तरी ती तितक्याच ताकदीने आणि तेवढ्याच खंबीरपणे पाठीशी उभी राहते. मला आजपर्यंत 21 वर्ष झाली आमच्या लग्नाला पण आणि त्याच्या आधी 4 वर्ष. मला आजपर्यंत कधीही असं आठवत नाही की मी कुठली गोष्ट सजेस्ट केली आहे आणि ती नाही म्हणाली आहे की आपण हे करूया, ओके करूया. आधी आपण ओके करूया, मग नंतर आपण त्याचा विचार करू कसं करायचं वगैरे. सो मला वाटतं तो सपोर्ट, तो कॉन्फिडन्स तुमच्या पार्टनरचा तुमच्यावर असणं आणि तुमच्याबरोबर असणं हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला आयुष्यात काहीही जर अचीव करायचं असेल तर हा माझा एक्सपिरियन्स राहिला आहे. सो आय रिअली थँक गॉड आणि खूप आभार आमच्या या मर्दिनीचे की आजपर्यंत मी जे काही आहे त्याच्यामध्ये मला वाटतं तिचा खूप खूप मोठा वाटा आहे. निश्चित. दीप्ती, तुझ्यासाठी आता प्रश्न. श्रेयस म्हणालाच हे सगळं, पण असं असतं ना, आपल्या घरामध्ये जर आपल्याला खरा सन्मान मिळाला ना तर आपण ते घडत जातो. म्हणजे अगदी आईचं घर असेल किंवा नवऱ्याचं घर असेल, तिथेही तो सन्मान मिळाला की आपल्याला ना कुणाची गरज नसते. मग आपल्यातली ती मर्दिनी आपोआप बाहेर यायला लागते. पण तिथेच जर तुम्हाला दडपलं गेलं, तिथेच जर तुम्हाला त्रास होत असेल तर ती कायमची दडपली जाते. मला वाटतं तू ज्या पद्धतीनं समोर आली आहेस आता, कारण त्यावेळेची दीप्ती आम्ही पाहिलेली आम्हाला आठवते की श्रेयस बरोबर असेल. आत्ताची दीप्ती आहे ना, तिच्यातला एक कॉन्फिडन्स आणि हा तो दिसतोय तुझ्या चेहऱ्यावर. व्हेरी राईटली सेड की म्हणजे इफ आय एम लुकिंग कॉन्फिडंट, that's only and only because he's shown that confidence in me, म्हणजे विदाऊट दॅट हे शक्यच नसतं. मी जर का डिसिजन्स घेते तर ते डिसिजन्स घ्यायला मला अलाव केलं आहे, आणि दॅट इज द वे द सोसायटी वर्क्स, राईट. बट फ्रॉम द टाईम वी गॉट मॅरिड, मला कधी का हा प्रश्न श्रेयसने विचारला नाही. तुला करायचं आहे ना, यू वॉन्ट टू डू दिस, you think this, what you feel, that is important. From day one त्यांनी हे म्हणजे इज व्हेरी क्लिअर अबाउट दॅट, सो खरं सांगायचं तर म्हणजे असं अलाव करणं हे कुठून आलं म्हणजे कारण ती एक व्यक्ती आहे, तिचं मन आहे, तिचे काही विचार आहेत, ओके. आणि जसं मला काही माझे ओपिनियन्स आहेत, तिला तिचे ओपिनियन्स आहेत, बरोबर. त्यामुळे तिने ते करावं ह्याच्यात माझी परमिशनची तर गरजच नाही. कारण तिला वाटतं तिने ते करावं. माझी साथ असणं गरजेचं आहे, कारण मला तिची प्रत्येक वेळी तिची साथ लाभली आहे, ओके. सो त्यामुळे परमिशनचा तर प्रश्नच नाही, यू राईट, परमिशनचा प्रश्न नाही आहे. बट द थिंग इज की द सोसायटी वर्क्स इन दिस मॅनर, राईट. आणि इट्स इम्पॉर्टंट की द पॅट्रिआर्क, लेट्स से, allows this. I don't know, for lack of better word, Abhijit can help with that. So परवानगी देण्यापेक्षा तो सोबत असावा आणि त्याने ते स्वप्न जर एवढं असेल तर त्याला आणखी फुलोरा द्यावा. बरोबर. पण तिचं असं म्हणणं आहे की एकंदरीत आपल्या सोसायटीने थोडं पुरुष प्रधान जास्त गोष्टी असल्याबरोबर. पण देर आर मेन लाईक दीज, की जे आता ते स्टेरिओटाईप्स तोडतायत ते आणि त्यांना मागे घालतायत आणि दे आर लेटिंग देअर बेटर हाफ्स, देअर डॉटर्स ब्लॉसम, अँड आय थिंक यू आर सीइंग मी लाईक दिस बिकॉज ऑफ हिम.
हेच सगळं तर मराठीत बोल बघू. मी 2 उत्तम ॲक्टर्स घेतलेले आहेत फिल्ममध्ये हू कॅन डू दिस जॉब बेटर दॅन मी, जितू जोशी आणि अभिजित खांडकेकर, जे ट्रान्सलेशन पण खूप छान करतील. नाही नाही, पण भाषा आहेच महत्वाची, पण भावना त्याहूनही महत्वाची. तर Thank you so आमच्यापर्यंत much. पोहोचली. आभार, खूप खूप आभार. मला आता अजय जींकडे जायचं आहे. अजयजी, म्हणजे तुम्हाला आम्ही बघितलंय तर मालिका म्हणजे मालिकांचा बादशाह, म्हणजे एकापेक्षा एक मालिका. खरंय, 25हून जास्त मालिका. आणि सेटवर तुम्ही डिरेक्शन असल्यावर पत्रकारांना प्रश्न, आता हे इतके काटेकोरपणे सगळं करतायत, आपल्याला कधी इंटरव्ह्यू मिळणार या आर्टिस्टचा, हा प्रश्न असायचा नॉर्मली सेटवर जाण्याआधी. कारण ते तुमचं तसं प्लॅनिंग असेल की तुम्ही त्या पद्धतीनं काम करत असाल. इतक्या वर्षांचा मालिकांचा अनुभव म्हटल्यावर पण कुठेतरी ना आपल्या डोक्यात ना, आपण जेव्हा इंडस्ट्रीत असतो तेव्हा आपल्याला मोठी स्वप्न घेऊन अर्थात सगळीजण येतात प्रत्येक क्षेत्रामध्ये. त्यामुळे ते स्वप्न तर बाळगून असणारच तुम्ही, अर्थात सिनेमाचं किंवा मोठ्या पडद्यावर आपल्याला हवं तसं काम करण्याचं. आणि असा मित्र असल्यावर किंवा असं आपल्याला समजून घेणारा कोणी असल्यावर तर अर्थात ते काम अधिक सोपं होतं. त्यामुळे ती जर्नी मला तुमच्याकडनं वेगळ्या भाषेत आता या इंटरव्ह्यूमध्ये ऐकायला आवडेल, थोडं वेगळ्या ह्याच्यात श्रेयसबद्दल, आणि कशा पद्धतीनं मर्दिनी आली तुमच्या डोक्यात. मालिका तर खूप झाल्या, सगळ्यांबरोबर कामं करून झाली. यांच्याबरोबर काम करायचं राहिलं आणि यांच्याबरोबर काम करताना दडपण खूप होतं सुरुवातीला. जसं मला कळलं की या मालिकेमध्ये श्रेयस तळपदे असणार आहेत म्हणून, तर त्यांना जाऊन गोष्ट ऐकवायची आहे आणि त्यांना म्हणजे तयार करायचं आहे की बाबा ठाण्याला येऊन शूटिंग करायचं आहे म्हणून. तर खूप मोठी तेही जबाबदारी होती. घोडबंदरला. हो, घोडबंदरला. ठाण्यापेक्षा हो, घोडबंदरला. घोडबंदरला. तर त्याप्रमाणे मी दबकतच मी आणि माझा लेखक तिकडे गेलो होतो. ऑफिसच्या खाली बघितलं वरती, म्हटलं आज आपल्याला बाजी मारायची आहे, परत जायचं नाही. तर गेलो, सर होते, सरांनी बोलवलं आणि गोष्ट पहिला एपिसोड मला वाटतं पहिले 2 एपिसोड ऐकवले. त्यावर ते असेच बसले होते समोर. म्हटलं आवडलंय नाही आवडलंय माहिती नाही. तर मला म्हणाले की शूटिंग कुठे करणार आहेस? तर मी म्हटलं का ठाणा. पुढे ठाणा. तर मला म्हणाले बरं, गोष्ट आवडली मला, कधीपासून करणार आहेस? असं करून ती सुरुवात झाली. आता राहिला प्रश्न की पहिला सीन करताना मला आठवते आम्ही नायगावला सत्या ड्रीममध्ये शूट करत होतो, कारण आम्हाला मोठी हवेली हवी होती आणि मोहन सर पण होते, संकर्षण होता आणि प्रार्थना पण होती. तर त्यावेळेस सगळी टीम बसली होती आणि सर रेडी होऊन आले. पहिला सीन करताना हां बोल काय करायचं आहे, मी विसरलो होतो तो पहिला सीन त्यावेळेस की आता काय सांगायचं आहे. तर हां बोल ना काय करायचं आहे. पण त्या माणसाने कधीच मला पहिल्या दिवसापासून असं कधीच दाखवलं नाही की मी किती काम केलेलं आहे, मला किती समजतं, या सीनमध्ये असं अपेक्षित आहे, असं कधीच मला सांगितलं नाही. गोष्ट काय आहे, स्क्रीन प्ले काय आहे, सीन काय आहे, तुला अपेक्षित काय आहे, त्याप्रमाणे त्यांनी पहिल्या सीनपासून माझी तुझी रेशीमगाठ तसंच केलं. आमच्याबरोबर एक लहान मुलगी होती, त्यावेळेस खूपच लहान होती मायरा, आणि हां अगदीच लहान होती. तिची पहिली सिरियल, कुठे बघायचं कुठे नाही बघायचं काहीच माहिती नव्हतं. तर मी असं सोफ्याच्या मागे कुठेतरी लपून असं मी तिला हे बघ असं एवढंच सांगायचो. तर दुसरं कोण असतं तर म्हणालं असतं पहिला तिची काय ते रिहर्सल करून घे आणि मग मी येतो. पण हे येऊन बसायचे तिच्याबरोबर बोलून, तिच्याबरोबर समजून, कारण तिची पहिलीच मालिका होती. बरं तिला दुपारी झोप यायची, मग ती म्हणायची मला येऊन की मला झोप आली. कधी कधी यांना पण म्हणायची मला आता झोप आली, मी झोपू. तर आता यावर काय कोण बोलणार काय. इव्हन प्रार्थना पण असायची आणि खूप मेजर सिक्वेन्स यांचेच असायचे. तर ती झोपायची आणि माझ्याकडे श्रेयस तळपदे सेटवर आहे. आता मी काय करायचं. पण असं कधीच झालं नाही की काम थांबलं नाही. मी कधी कधी सरांना सांगायचो सर हे एवढं क्लोजेस मी तुमचे करून घेतो आणि मग पुढे नंतर मग मास्टर करतो. दुसरं कोण असतं तर म्हणालं असतं की नाही मला काय ती जॉग्राफी कळली पाहिजे. पण नाही, त्यांनी तेवढं समजून उमजून सांभाळून घेतलं म्हणून तो शो झाला आणि तिथून सुरुवात झाली. इव्हन प्रार्थनाने पण ते असं कधीच झालं नाही की
सर आता बस झालं आता बस झालं असं कोणाचं नव्हतं. जे डेली सोपला जनरली सगळ्यांचं होतं, अरे बस वगैरे. कारण आम्ही शेवटच्या दिवसापर्यंत तेवढ्याच आनंदाने आणि तेवढ्याच ताकदीने, म्हणजे माझी तुझी बंद झाली आणि परत सुरू झाली. पहिला असा शो असेल की जो शो बंद झाला आणि शो परत सुरू झाला, कारण प्रेक्षकांना हवं होतं. प्रेक्षकांना. हां, तर यांनी सांभाळून घेतलं, तिथून सुरुवात झाली. पण चित्रपट करू असं मला त्यावेळेस स्वप्नातही वाटलं नव्हतं किंवा मी काही ठरवलं नव्हतं. आणि गोष्टी जुळत आल्या. पहिल्यांदा एका गोष्टीवरती आमचं काम सुरू झालं होतं, मग ती थांबली गोष्ट की काही कारणांनी. पण नंतर काहीतरी करू असं सुरू होतंच. ते पण गोष्टी ऐकत होते. आता इतकं काम केलेला माणूस, 3 प्रोडक्शन्स केलेले, 4 फिल्म्स केले आहेत त्यांनी. कुठली गोष्ट युनिक आहे कुठली नाही हे तर त्यांना तेवढं कळतंच. मी गोष्ट जेव्हा एक लाईन आली होती, ती लाईन पाठवली त्यांना आणि 5व्या मिनिटाला फोन आला होता आणि आपण याच्यावर फिल्म करूया असं झालं होतं. मलाच खरं वाटत नव्हतं. मी घरी सांगितलं तेव्हा की अरे आपण फिल्म करतोय म्हणून. आणि माझी पहिलीच फिल्म असल्यामुळे त्यांनी असं कधी दाखवलं नाही की तुझी पहिली फिल्म, मी काय म्हणतो ते ऐक, असं कधी झालं नाही खरं सांगायचं तर आत्तापर्यंत. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण सांगतात सगळे, बोलतात सगळेच, पण करत नाहीत. बरोबर. तर ही घडली आहे फिल्म, आणि एवढी मोठी फिल्म खांद्यावर द्यायची म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तो विश्वास त्यांनी दाखवला. अजून काय बोलू? प्रार्थना, जसं आम्ही प्रार्थनाला ओळखतो, प्रार्थनाची एकदम इनोसंट, गोड, जसं तशीच आम्हालाही माहिती आहे, किंवा ती बोलतानाही तशीच बोलते. त्यामुळे ज्या पद्धतीने आत्ता ती आम्ही पाहतोय ट्रेलर टीझरमध्ये, तिचा जो चेहऱ्यावरचे तिचे भाव आणि ज्या पद्धतीनं तिनं ते दिलं, अर्थात ॲक्टरला हे सगळं आलंच पाहिजे, हे सगळं आहे, म्हणजे ते मूळतः तुम्ही असता तसे तयार. पण तरीसुद्धा एक जो प्रार्थनाचा आम्ही बघितलं आहे तो एक प्रेक्षकांसाठी वेगळा आहे. पण आत्ता प्रार्थना वेगळ्या पद्धतीने दिसणार. मला तिघांनाही विचारायचं आहे की प्रार्थना पहिली चॉईस होती की प्रार्थनाला काय, म्हणजे श्रेयस, प्रार्थनाच इथे असणार मर्दिनी आपली? प्रार्थना पहिली चॉईस नव्हती. शी वॉज द ओनली चॉईस. Oh. लेट्स पुट इट लाईक दॅट. नाही, दीप्ती बोलली त्याप्रमाणे. सी काय आहे, तुम्ही जेव्हा एकत्र काम करता, जसं आम्ही MTRवर जेव्हा काम केलं तेव्हा साधारण तुम्हाला समोरची व्यक्ती कशी आहे, स्वभाव कसा आहे, किती मेहनत करायची तयारी आहे, बरं तिला अजय ज्या पद्धतीने सांगत होता ते सगळं त्या पद्धतीने बाहेर येतं आहे का, सो ॲक्टरची स्ट्रेंथ काय आहे, वीकनेस काय आहे, हे सगळंच त्या 1.5-2 वर्षामध्ये सगळ्यांचं ते कळलं होतं. सो जेव्हा हा विषय आला आणि असं काही ठरलं तेव्हा अर्थात आम्हालाही माहिती होतं की आत्तापर्यंत तिने कशा पद्धतीची कामं केली आहेत किंवा तिचा लुक कसा ग्लॅमरस आहे आणि हिरोईनचं तसं. तर आता एक आई प्ले करायची आहे, एक जबाबदार आई, जिची जर्नी अशी ते जितू ते खूप छान सांगेल की काही घटना घडतात, काही संकट येतं, मग ती थोडी थिसते, मग ती पळते आणि नंतर ती लढते. तर हा सगळा जो तिचा प्रवास आहे, ती जर्नी आहे, ती करू शकेल का? तर आम्हाला असं वाटलं की येस, कारण तिच्यात जी क्वालिटी आहे शिकण्याची, तिच्यात जी सिन्सिअरिटी आहे, तिच्यात जी मेहनत करायची तयारी आहे की तुम्ही कितीही वेळ रिहर्सल करा, तुम्ही किती वाजता मला सांगा, आणि सो ती सगळी जी तयारी आहे ना ती तिच्यात आहे. बरोबर. आणि प्लस जेव्हा तुम्ही काम करता सगळे ना, तेव्हा तुम्ही जर ते एन्जॉय नाही केलं ना तर प्रेक्षक ते एन्जॉय नाही करणार. जे तुम्ही करत असताना तो फील जो येतो ना, म्हणजे आज गोलमालसारखी फिल्म जेव्हा येते आणि सगळे म्हणतात की अरे क्या मजा आहे, तुम लोग कितना मजा करते होंगे, जे ॲक्च्युली आम्ही मस्ती करतो, ॲक्च्युली धमाल करतो, ॲक्च्युली कोणी तिथे इनसिक्युअर नाही आहे एकमेकांबद्दल, आणि ती मग जे आहे ते सगळं पडद्यावर दिसतं आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं. सो ते पोहोचणं जे आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे. आणि ते जेव्हा तुमच्याकडे सिन्सिअर ॲक्टर असतील जे मेहनत करायला तयार आहेत, कारण 19-20 तर सगळेच असतो ना आपण, पण मेहनत करायला तयारी असेल ना तर मग मला वाटतं दॅट मॅटर्स मोर दॅन एनिथिंग एल्स. सो म्हणून प्रार्थनाच नाही, पण जितू असेल, राजेश असेल किंवा अभिजित असेल, प्रत्येकाचं म्हणजे आम्ही ठरवलं की नाही, या पात्रासाठी हे कलाकार आपल्याला हवेत, आपण त्यांना विचारून बघू. आणि आय एम हॅपी अँड ग्लॅड अँड प्राऊड की ही सगळी टीम आमच्याबरोबर तेवढ्याच ताकदीने उभी राहिली. एकही जण नाही म्हटलं असं आम्ही मोर्चा घेऊन गेलो. नाही, निश्चित. We did not have a plan B. सो प्रार्थना, तुझ्याकडे आता, तू जसं मगाशी म्हणालीस, मी एका मुलाखतीत तुझं ऐकलं की तू असं म्हणालीस की स्त्री मी आहे, त्यामुळे त्या भावना मला माहिती आहेत की
अत्याचार किंवा अन्याय झाला की आपण कसं रिॲक्ट करायचं. पण आई अजून मी माझ्या बनली नाही आहे. पण तरीसुद्धा मला असं वाटतं की जेव्हा मुलगी जन्माला येते ना तेव्हा हे सगळं ती घेऊन येते सोबत. कारण म्हणून आपल्याकडे म्हणतात बघा, मुली पटकन मोठ्या होतात, कळत नाही त्या मोठ्या झालेल्या. सो हे ना आपलं असतं, ते दिलेलं आहे त्याने, त्या निसर्गाने. आपण देवापेक्षा पण म्हणून निसर्गतः आपल्याला ते मिळालेलं आहे. सो मला वाटतं त्यासाठी तुला फार कष्ट घ्यावे लागले नसतील, किंवा अभिनेत्री म्हणून अर्थातच, पण ते इमोशन्स जे आहेत ना ते येतात. आता इथेच मी पाहते मुलाखत देता देता तुम्ही रडताय, त्यामुळे अर्थात करता करता तुला ते जाणवलं असेल. काय सांगशील? मी आज तुझ्या या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून सांगते, जेव्हा फर्स्ट पोस्टर लॉन्च झालं होतं, आय थिंक मी श्रेयस सरांना ही गोष्ट सांगितली होती. तर मी पोस्टर टाकल्यावर कोणाचं तरी कमेंट असे होते की खऱ्या आयुष्यात आई झाली नाही आहे आणि यांना आईचे रोल करायचे. तर मला ते खूप लागलं. मी त्यांना सांगितलं की सर असं झालं आहे, असं लिहिलं आहे. मी आत्ता रिॲक्ट नाही होणार, पण मी कुठेतरी सांगणार आहे की जे सर म्हणतात की आई ही आहे ना व्यक्ती नाही आहे, ही वृत्ती आहे आणि ती तुमच्यात असली पाहिजे. सो ना मला असं वाटतं की त्याच्यासाठी मी खऱ्या आयुष्यात आई झाली नाही म्हणून माझ्यात ती भावना नाही आहे, ती ममता नाही आहे, तर असं नाही आहे. मी म्हणून आई, जरी हा डिसिजन माझा असेल की मी आई होणार नाही होणार, की मी अजून झाली नाही आहे, हा जरी माझा वैयक्तिक डिसिजन असेल, तरी माझ्या घरात 10 डॉग्स, 15 हॉर्सेस, 25 माणसं काम करणारे, 5 गाई, अशी खूप जणे ज्यांची मी आई आहे ऑलरेडी, आणि प्राऊड मदर आहे. कारण मी त्यांच्यासाठी त्याच ममतेने आणि त्याच प्रेमाने सगळं करते. सो आई ही हे जसं तू म्हणते एक स्त्रीमध्ये ती भावना असतेच, फक्त ती व्यक्त कशा वेळेला कुठे करायची हे मला माहिती नव्हतं, का हे मला कळत नव्हतं एक आई म्हणून. आणि ते मला असं वाटतं की मला माझ्या डिरेक्टरनी आणि सरांनी सांगितलं की इथे तुला ही भावना आली पाहिजे. म्हणजे मला अजूनही आठवतं आहे, माझी तुझीच्या वेळेला जेव्हा मला आई प्ले करायचं होतं, तेव्हा पहिल्या सीनमध्येच त्या मुलीबद्दल आणि आणखीन मला मेन्शन करावं असं वाटतं, ह्यात मला का आणखीन इझी झालं. ऑफकोर्स ही खूप अवघड गोष्ट आहे, पण त्यात थोडंफार जर ते मला इझी झालं असेल तर ते मायरामुळे पण. कारण माझा आणि मायराचा बॉन्ड माझी तुझीपासून होता. सो तिने मला तेव्हाच आई बनवलं होतं, खरं सांगू तर. तिच्यामुळे मला आई म्हणून लोक ओळखत होते. सो त्यामुळे ती भावना तिच्याबद्दल येणं हे अगदीच होतं. तर त्यामुळे ते मे बी येऊ शकलं. आणि जसं सरांनी सांगितलं की त्या वेळेला, त्या क्षणाला तू खऱ्या आयुष्यात आई नाही झाली आहे, पण जर तुझ्या मुलांपैकी कुठल्या, तुझ्या डॉग्सपैकी का तुझ्या ह्याच्यापैकी कोणाला काही त्रास झाला तर तू कशी रिॲक्ट होशील, तेच व्हायचंय तुला. आणि त्या दिवशी मला रिअलाईज झालं की अरे ह्यालाच तर म्हणतात ममता, आणि हेच तर प्रेम आहे, आणि हेच तर मला दाखवायचं आहे. फक्त ते कुठे कसं काय करायचं आहे ह्याच्यासाठीचं दडपण होतं फ्रॉम दी फर्स्ट डे. ते मला ऑफकोर्स यांनी गाईड केलं आणि त्याप्रमाणे मी केलं. तर आता ते प्रेक्षक ठरवतील त्यांना कितपत ते आवडलं आहे आणि मी केवढं करू शकली ते. बरं, सीन तर रिव्हील करायचे नसतील, पण किती सीनला रडलीस खरोखर ग्लिसरीन न टाकतं, किंवा असं सहज आपल्याला असं आलं आय थिंक मनात तो जेव्हा तू जरी चेहऱ्यावर दोन नळ आहे, हां, ते असा सीन असतो तेव्हा ते टक टक चालू सुरू कुठल्या वाक्याला पाहिजे कारण तिचं हसणं आम्हाला माहिती आहे ना. आम्ही रडक्या टीम मध्ये अशाच लोकांना घेतो जे असे इम्प्रॉम्प्टू रडू शकतात, नाही तर नो एंट्री. त्यामुळे ती अगेन ती भावना आली ना की येतच डोळ्यात पाणी. म्हणजे तिच्या डोळ्यात एवढं पाणी येतं की मध्यंतरी काही दुष्काळी भागा तिला पाठवण्यात तिथे पाणी कमी तिथे. आणि ना मला एक खरंच आज इथे सांगावं असं वाटतं की म्हणजे प्रार्थनानी आत्ता जे सांगितलं की जे कमेंटमध्ये जे आलं होतं, ओके, तर फक्त 370ची बिर्याणी बोलणाऱ्यालाच फक्त नाही, पण अशा पद्धतीचे कमेंट करणाऱ्यांना सुद्धा एक धडा शिकवला पाहिजे. आमच्या हातात हे आहे की आम्ही आमच्या कामातनं ते त्यांना दाखवून देऊ. सो त्यामुळे म्हणजे मर्दिनी बघितल्यावर साधारण कळेलच त्या माणसाला अजून कोणाला की हिने काय काम केलं आहे त्याच्यामध्ये. पण अशा लोकांसाठी प्रत्येक मर्दिनी उभी राहिलीच पाहिजे आणि तिने अशा झुरळांना ठेचून काढलंच पाहिजे. ओके, तेव्हा त्यांना अक्कल येईल असं मला वाटतं. निश्चित. आणि आज तू ते बोललीस ना, हे खरंच खूप महत्त्वाचं झालं. नकळत माझ्याकडनं ते
वेगळ्या पद्धतीने विचारला गेला आणि तू ते आठवून बोललीस, कारण हे जे पोहोचणं गरजेचं आहे. कारण आपल्याकडे जसं श्रेयस म्हणाल तसं झुरळं खूप वाढत चालली आहेत आणि त्यांना संपवण्यासाठी ही मर्दिनी आता बाहेर पडली पाहिजे. सो जितू, म्हणजे जितूला पाहिलं तुकाराम मध्ये पण तू तितकाच भावलास, सेक्रेट गेम्समध्ये पण तू आम्हाला तितकाच आवडलास. आता तर बॅक टू बॅक तुझे सिनेमे, म्हणजे इतके दिवस जितू कुठे काय बे, जितेंद्र जोशी काय कुठे हिंदीतच बिझी आहे का, असेही प्रश्न आम्ही विचारले. तर तुला आत्ता मी तू भेटलायस म्हणून कुठे हिंदीतच बिझी आहे का, वेब सिरीजमध्येच हे करतोय का, मराठीत काही करत नाही आहे का. सो हे आता तू बोलणार आहेस की तू आत्ता मगाशी बोललास, उत्तर दिलंस, पण आत्ता बॅक टू बॅक जे तुझे सिनेमे आले त्यातले तू वेगवेगळे तडके निवडलेस की मी ह्या सिनेमात असं दिसतोय, मी दुसऱ्या सिनेमात तसा दिसणार नाहीये. अर्थात तू आईबद्दल खूप वेळा बोललायस आणि इतकं छान बोललायस की तुझं ऐकताना आम्ही रडतो असेच. आता तू सिनेमा घेऊन येतोयस त्यामुळे मला आवडेल तुझ्याकडनं मर्दिनीविषयी आवडेल आणि आत्ता मी जे प्रश्न केला त्याविषयी. मी जसं म्हटलं ना, आई ही व्यक्ती नाही, ही वृत्ती आहे. ती वृत्ती ज्या माझ्या मित्रामध्ये आहे, कारण त्या आईच्या प्रेमानंच त्यांनी मला मैत्रीनं मुंबईत पहिला मित्र माझा, आणि तो आजपर्यंत तो प्रवास आहे. तो जेव्हा वेगवेगळ्या पद्धतीचे सिनेमे करतो त्याला कुठल्या तरी गोष्टीत विश्वास वाटतो. मग आपल्याला त्याच्याविषयी प्रेम आहे आणि हे माहिती आहे की हा चुकीचं काही करणार नाही, तर मग तो जेव्हा बोलवतो तेव्हा आपसुक आपल्याला असं वाटतं. आणि शिवाय गोष्ट आवडली, गोष्टीपेक्षाही जास्त त्याचे जे संवाद आहेत ते आवडले. आणि कलाकारांची निवड जेव्हा झाली, मी प्रार्थनाचं काम पाहिलेलं होतं, अभिजित बरोबर मी आधी काम केलेलं आहे, त्यामुळे याच्या ठायी असलेला प्रामाणिकपणा आणि काम करण्याची जी वृत्ती आहे त्याची, ती अजय बरोबर मी फार पूर्वी काम केलं होतं. म्हणजे ते अगदी तुटपुंज काम होतं, ते एपिसोड एखादा केलं, ते पण नॉन फिक्शन केलं होतं. तर पण हे जमून आलं आणि ते काम करत असताना त्याच्यात एक भावना होती. प्रत्येक सिनेमा हा चालावा असंच प्रत्येकाला वाटतं, चला एक घाणेरडा सिनेमा करून दाखवू असं कोणी म्हणत नाही. चांगला, प्रत्येकाला चांगला सिनेमा करायचा असतो, पण तो सिनेमा करण्यामागे जे कष्ट घ्यावेसे वाटतात ना, की जे काही अवेलेबल रिसोर्सेस आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ते घेण्याचा प्रयत्न करता, अधिकाधिक देण्याचा प्रयत्न करता. तर ते करण्याची तयारी असलेले सगळे आजूबाजूला नट आणि तंत्रज्ञ होते, त्यामुळे ते सोपं झालं. आणि जसं तुम्ही मला जे की 2 वर्ष काहीच नव्हतं, पण तोपर्यंत कामं होते ना. आता या वर्षी एकामागोमाग एक येते, पण मला असं वाटतं की ते म्हणतात ब्युटी लाईज इन द आईज ऑफ बिहोल्डर. तर तसं कुणाला तरी मी दिसतो तसा, म्हणून मला ते निवडलं जातं वेगवेगळ्या. मग चंद्रकांत कुलकर्णींना तुकाराम माझ्यात दिसला म्हणून मी निवडला गेलो. सेक्रेट गेम्समध्ये मी करू शकेन हे विक्रम मोटवानींना वाटलं म्हणून निवडला गेलो. तसंच आज मर्दिनीमध्ये मी हे वाटू शकेन गायतोंडे असं श्रेयसला वाटलं आणि दीप्तीला वाटलं आणि अजयला वाटलं म्हणून मी इथे आहे. आता त्यानंतर मी जर ते नीट केलं आणि ते जर लोकांना आवडलं, तर मला इथून पुढे माझं पुढचंही वर्ष, त्याच्याही पुढचं वर्ष मला काम मिळत राहील. आणि मी माझा आदर्श या बाबतीत निळूभाऊ फुले आणि परेश रावल साहेब आहेत. की मला निळूभाऊंची आपण जर कामं पाहिली तर निळूभाऊंनी इतकी वैविध्यपूर्ण कामं केली आहेत. मग विनोदी कामं केली आहेत, खलनायक केला आहे, नायक केला आहे. तसंच परेश भाईंचं आहे की परेश भाईंनी एकीकडे किन्नरचा रोल केलेला आहे, 2 वेलजीभाई केले आहेत. कब्जामधला वेलजीभाई वेगळा आहे आणि सरमधला वेलजीभाई वेगळा आहे. सरदार वल्लभभाई पटेलांचं कामही करतात, बाबूराव आपटे पण करतात. मला ते कुठल्याही प्रकारच्या इमेजमध्ये बांधून नाही घ्यायचे. तर त्यामुळे मला ते वेगवेगळं करत राहण्याची एक खुमखुमी आहे, खाज आहे, आणि मी त्याच्यासाठी मेहनत घ्यायला तयार आहे आणि मला ते मिळतं आहे. आणि मर्दिनीसारखा सिनेमा ज्याच्यामध्ये जे आत्तापर्यंत बोलणं झालं त्या स्त्रीत्वाला, त्या मातृत्वाला सॅल्यूट आहे, तर त्याच्यामध्ये मी एक त्याचा भाग आहे. आणि बाकी राहता राहिलं ती जी कमेंट आहे, तर मला असं वाटतं की आनंद बक्षी साहेबांनी फार जबरदस्त एक लाईन लिहून ठेवली होती. कुछ रीत जगत की ऐसी है, हर एक सुबह की शाम हुई, तू कौन है तेरा नाम है क्या, सीता भी यहाँ बदनाम हुई, फिर क्यों संसार की बातों से भीग गए तेरे नैना, कुछ तो लोग कहेंगे. मी गाढव, बाप मुलगा आणि गाढवाची कथा आहे ना, तर ते जे आहे ना, ते काही गाढवाच्या बुद्धीचे लोक आहेत. आणि खरं तर त्यांना गाढवाला ही शिवी आहे. गाढव खूप चांगलं प्रामाणिक प्राणी असतो नाही का, पण हे तर म्हणजे
काही लोक म्हणजे शेणाचं तरी खत बनतं, यांच्या बुद्धीचं काहीच बनत नाही. यांच्या बुद्धीने समाजामध्ये फक्त तेढ, विकृतपणा आणि निगेटिव्ह एनर्जीच निर्माण होते. पण त्या निगेटिव्ह एनर्जीवर मात करण्यासाठी म्हणून आपल्या कामातून प्रत्युत्तर देण्यासाठी आपल्या शेवटी काय मातृत्व आणखी काय आपल्या निर्मात्याने एक गोष्ट घेतली आहे. एक निर्मात्याचं स्वप्न आहे की ते सफल व्हावं. इतकी वर्ष काम केल्यानंतर सुद्धा पहिला सिनेमा माझा व्हावा यासाठी झटपटणारा एक दिग्दर्शक आहे, त्याचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी आत्ता तिच्या डोळ्यात पाणी येतं. पण हे गंमत अशी ना, मी तुला सिरियसली सांगतो, सिनेमा यशस्वी होईल काय होईल त्या सिनेमाचं ना, काही लोकांना असं वाटतं की काकण त्यावेळेला नव्हताच आला, कोणी बघितलं नव्हता. सचिन शिंदे पण आता 10 वर्षांतर लोक म्हणतात अरे काय काम केलं. मला वाटतं तो क्षण तू साजरा केलास का? तर मी तुला छाती ठोकपणे सांगतो, मी तुझ्या समोर होतो, तू तो क्षण साजरा केलास. आणि आपण त्यासाठी जन्माला आलो. ज्यांना स्वतःचं नाव काहीतरी वेगळं ठेवतात, आईबापाने दिलेलं ना, त्यांची छाती नाही की समोर येऊन बोलण्याची, या ना समोर, बोला ना आमच्या समोर आमच्या मुलींना. मग तुम्ही आहात आणि आम्ही आहोत, मग आमच्या पण बापाने आईने जी रग आमच्या अंगात दिली दाखवतो ना तुम्हाला, समोर येऊन बोला ना, तिथून काय बोलताय. तर हे ती काय म्हणतो आपण त्याला, तोंडात काय ना आपली सभ्यता आणि आपली शालीनता, आपल्या आईबापाने केलेले संस्कार आहेत म्हणून. नाहीतर आम्ही लहानपणी शिव्या खूप शिकलो आहे माहिती आहे. पण जाऊ दे, मर्दिनी आहे, आईचा सिनेमा आहे, त्यामुळे आई कुणाची का असेना, शिवी देताना तुलाही मी हा विचार करेन की आई तुझी पण आहे. त्यामुळे मित्रा, त्या आईची लाज ठेव जिने तुला जन्माला घातला. तुझं नशीब चांगलं आहे की तुला कोणीतरी जन्माला घातला आहे, तुला बोटं दिली, तुला बुद्धी दिली. पण ती बुद्धी सतसत विवेक बुद्धी म्हणून वापर. या अशा गोष्टीसाठी वापरू नको, नाहीतर त्या आईला लाज वाटेल तुला जन्माला घातल्याची. वा. निश्चित. राजेश, तू पण एक मगाशी म्हणालास की मला राजेश भोसले म्हणून लक्षात ठेवावं असं वाटतं. पण मी तिथे पटकन म्हटलं, आपल्या भूमिकांमुळे आपण जर प्रेक्षकांमध्ये जास्त लक्षात राहिलं तर खूप प्राऊड आपल्यालाही वाटतं. अर्थात अरे माझं एवढंच कॅरेक्टर आहे पण याच्या लक्षात राहिलं, म्हणजे ते दणक्यात तू केलेलं आहेस आणि ती तुला मिळालेली पोचपावती आहे. आत्ता मला सांग, मर्दिनीमध्ये कसा दिसणार आहेस आम्हाला आणि एकंदरीत या टीम सोबत काम करण्याचा अनुभव? मर्दिनीमध्ये मी जसं ती गोष्टच आहे की आई आणि मुलीची गोष्ट आहे आणि त्यामध्ये आई कशी संघर्ष करते आणि त्यासाठी हा चंदू, हा तिचा जो मित्र आहे, तो कसा तिला मदत करतो. सगळे तुझ्याकडे बघतात. मदत करतो श्रेयसकडे बघतात. काय ना, निर्मात्यांनी सांगितलंय जर का तुमच्या बोलण्यातनं काही रिव्हील झालं, तुमचा शेवटचा चेक मिळणार नाही. म्हणून इकडे बघतात. तर तो चंदू जो आहे तो तिला कसा मदत करतो का नाही करत. तर त्यासाठी हा सिनेमा तुम्ही बघा आणि ह्या सिनेमामध्ये खूप काम. आमची खासियत ही आहे की आमचे इंटरव्ह्यू प्रश्न कोणी काही विचारू दे, आम्ही इमोशनल, कॉमेडी, रहस्य, आम्ही कुठेही जातो. अरे बापरे. सुदैवाने दिग्दर्शक चांगला होता, आधीच सिनेमा लिहिलेला होता म्हणून सिनेमा ठरवल्यासारखा झाला. मी तुला सांगू, तुला हळूहळू इंटरव्ह्यूचे जास्त पैसे मिळायला लागतील. पण ओव्हरऑल सिनेमा करताना खूप मजा आली. म्हणजे काम सीन करताना सुद्धा सगळेच, म्हणजे अजय मयेकरची पण मी ओळख करून दिली, कारण अजय मयेकर आम्ही बालनाट्यमध्ये एकत्र काम करायचो. मीना नाईकच्या ग्रुपमध्ये आम्ही असायचो, त्यामध्ये अजय आणि आम्ही तिथून सुरुवात झाली. त्यामुळे सगळी टीमच होती, म्हणजे अजय मयेकर सगळे जुने मित्रच होते. त्यामुळे नवीन गोष्टी कळतायत. हा. त्यामुळे इथे काम करताना मजा आली की सगळी आपलीच मंडळी आहेत. जितू सुद्धा आम्ही दुनियादारी असल्यामुळे केल्यामुळे तोही मित्रच होता. अभिजित, आपण हवा येऊद्यापासून आपली खऱ्या अर्थाने ओळख झाली. तर त्यामुळे सगळी आपलीच मंडळी होती, त्यामुळे काम करायला खूप सोपं गेलं. आता ना आम्ही थिएटरच्या
मध्ये गेल्यावर ना सर्वात जास्त उत्सुकता लागेल चंदू हे कॅरेक्टर काय आहे. नाही, पण मी तुला एक सांगू प्रामाणिकपणे, पुलंचं नारायण कॅरेक्टर कसं होतं हा किंवा परोपकारी गंपू, त्या परोपकारी गंपू आणि नारायण यांना एकत्र जर जोडलं हा तर ती जी तो जो प्रामाणिकपणा आणि तुझी सच्चाईपणा जो होता तो आमच्या राजेश खन्ना. फक्त आता पुलं नाही तर एक व्यक्तिनिवल्लीमध्ये एक कॅरेक्टर याचं नक्की झालं, असलं पक्कं. असा तो माणूस आहे. तो अजून जगासमोर यायचा. चंदूमध्ये थोडस एक नाही, आता मी म्हटलं ना की आता ह्या मुलाखतींमुळे आता आमची उत्सुकता लागेल चंदू नेमकं काय करतोय. हा. मी खुशाल चंदू. बरं अभिजित आपला आणि तो कुशल चेंडूच्या आवारात जाऊन पडतो. बरं मी असं आधी म्हटलं की मगाशी आपलं बोलणं झालं की इतकी वर्ष तू दिसलाच नाहीस सिनेमामध्ये, कारण आम्ही तू टी व्ही छोटा पडदा गाजवत होतास अर्थातच, आणि अर्थात आपला स्टेज गाजवत होतास अँकरिंगच्या माध्यमातून. तिथे तुझी बॅटिंग सुरू होती असं नाही, पण सिनेमात अभिजित दिसत नाहीये हा प्रश्न कायम पडायचा. आणि तुला मी मगाशी म्हटलं आणि तू त्याचं उत्तर दिलंस, पण मला वाटतं प्रेक्षकांकडे ते असावं उत्तर त्यांनाही कळावं की नेमकं मर्दिनी स्वीकार किंवा ह्याच्या आधी आता तू बॅक टू बॅक आम्हाला दिसतोय सिनेमांमध्ये की आत्ता एक तुझी सुरू झाली आहे इनिंग फास्ट सिनेमांमध्ये. सो काय मला याचं उत्तर काय देशील याचं? नाही, याचं फार इतकं सहज सोपं आणि कमी वेळेत देता येईल असं उत्तर नाही आहे, पण तरी मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. प्रेक्षकांना तुम्हाला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये बघायची खूप इच्छा असते. त्यामुळे तुम्ही जेव्हा नाटक करत असता तेव्हा म्हणता तुम्ही आता टीव्हीवर कधी येणार. मराठी मालिका करायला लागल्यावर म्हणतात अरे हिंदीमध्ये या ना तुम्ही, आता हिंदी मालिका करायला लागल्या आता मोठ्या पडद्यावर या ना तुम्ही. नाही प्रेमापोटीच हे होतं. आणि एक कलाकार म्हणून आपल्यालाही वाटत असतं की बरोबर ना की तुम्ही हिंदीत का नाही ट्राय करत. तर ट्राय सगळ्यांनाच करायला आवडेल, प्रत्येकालाच वाटेल आपल्याला मोठ्या गाण्यात. मराठीत ट्राय करत नाही तर आपण हिंदीत का ट्राय करायचं. नाही का? ते म्हणजे प्रत्येक जण आपापले, आणि जेवढ्या एक वाक्य फार महत्वाचं आहे की जेवढ्या प्रदेशातून आपला घोडा मानाने दौडेल तेवढ्याच प्रदेशावर आपला अधिकार असावा. याचा घोडा मानाने दौडतोय. नाही, आणि मी अत्यंत अभिमानी आणि समाधानी होतो आहे जे काम मी करत गेलो. फक्त कसं असतं टेलिव्हिजनचं फील्ड हे खूप डिमांडिंग आहे. बरोबर. त्याला तेवढा वेळ द्यावा लागतो, आणि जर तो वेळ तुम्हाला देता येत नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये कामच करू शकत नाही. त्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं टेम्परामेंट लागतं तुम्हाला, आणि भल्या भल्यांना ते जमत नाहीत. अनेकांनी प्रयत्न पण केलेत. मुद्दा एवढाच आहे की मला एक कलाकार म्हणून, नट म्हणून प्रत्येक माध्यमात काम करायला आवडेल, आणि मी त्यात भेदभाव करत नाही. मग ते पथनाट्य असो किंवा हिंदी सिनेमा असो, एखादी OTT वरची वेबसिरीज असो, शेवटी माझं काम तेच आहे. मी जर कलाकार म्हणून त्या भूमिकेमध्ये भावलो तर मग ते माध्यम किती मोठं आहे याचा फायदा एकतर तेवढ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी होतो, किंवा माझा खिस्सा अजून किती जड होईल यावर त्याचा परिणाम असतो. पण मला या सगळ्या माध्यमांमध्ये काम करायची इच्छा होती, अजूनही आहे. मध्यंतरीच्या टेलिव्हिजनच्या काळामुळे तेवढा वेळ देता येणं चित्रपटांसाठी शक्य नव्हतं. त्याही वेळेला अनेकांनी विचारणा केली, पण ऑडिशनला जायलाही तुम्हाला जर वेळ मिळत नसेल और त्याच्या लुक टेस्टला, तर त्यांनी तरी तुमच्यावर विश्वास कसा टाकावा. कारण चित्रपट हे माध्यम असं आहे की त्याच्यामध्ये प्री प्रोडक्शन, तुमचं शूटिंग, पोस्ट प्रोडक्शन, डबिंग, प्रमोशन्स, थिएटर व्हिजिट्स, या अनेक गोष्टी इन्व्हॉल्ड असतात. मोठी कमिटमेंट असते. सो हे मधल्या काळामध्ये टेलिव्हिजन साठी जेवढा वेळ देता आला त्यामुळे ते शक्य झालं नाही मला. आता चित्रपटांमध्ये दिसतोय हे वेगळं माध्यम आहे. मला आनंद आहे त्याच्यामध्ये, वेगवेगळ्या भूमिकांमधून मी येतोय. पण अजूनही वाट बघतोय मी की कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या माध्यमांमधून स्वतःला प्रेक्षकांसमोर आणता येतंय. निश्चित. आणि अर्थातच जसं कुणीच फार मर्दिनीमध्ये नेमकं काय कोण करणार आहे कसं नाही, मी सांगतो, मी इन्स्पेक्टर विक्रांत सुर्वे ची भूमिका केली. आता तो हिला मदत करतो की नाही करत, पण मला काम करताना मजा आली. तो काहीच बोलणार नाही. मी बोलतो मी गायतोंडे बार लावतो पण बार काढतो. मला हेच बोलायला लावायचं होतं. म्हणजे असे डायलॉग मला दिलेत ना महाबळेश्वर आमच्या नार्वेकरांनी. गायतोंडे बार लावतो पण बार काढतो पण. हा, तर तो आक्रमक आहे. नाही, मी सांगतो, मी हिची मदत तुम्ही बघा 3 जुलै.
मी निर्माता, मी यांची मदत करतो की नाही हे बघा 3 जुलैला हा दिग्दर्शक यांनी आमची मदत केली. नाही केली. नाही, आणि अर्थातच 3 जुलैला जसं मी म्हटलं की चंदू पाहायला मी जाणार आहे खास करून, अर्थात कारण चंदूच्या काय करतो, मदत करतो की नाही करतो तसं आता कळलं असेल प्रत्येक जण काय करतंय सिनेमात, आणि ते पाहायला आपण थिएटरमध्ये जाऊन मर्दिनीचा अनुभव घेणार आहात. कारण नक्की. मला एक गोष्ट इथे सांगायची की बाकी आम्ही कोणी हिला मदत केली की नाही केली आहे, पण मराठी प्रेक्षक हा त्याच्या व्यासंगासहित नेहमी उत्तम भावनिक, उत्तम पारिवारिक आणि उत्तम कथेच्या चित्रपटाच्या मागे उभा राहिला आहे, आणि मराठी प्रेक्षकांनी नेहमी अशा चित्रपटांना मदत केली आहे. त्यामुळे आमच्या विषयी जरी संदिग्धता असली तरी प्रेक्षकांविषयी खात्री आहे, आणि त्यामुळेच 3 जुलैपासून जी मर्दिनी येणार आहे ती मर्दिनी आता एका लेखकाची, एका दिग्दर्शकाची, एका नटीची, एका नटाची, दुसऱ्या नटाची अशी राहिली नसून, आमच्या संघाची राहिली नसून आता ती तुमची मर्दिनी आहे. आता ती तुमच्या दारात येते. तुम्ही तिला आपलीशी म्हणा, आणि या सगळ्या आया बहिणींना विनंती आहे, आणि सगळ्या अशा लोकांनाही विनंती आहे की ज्यांना जरा बुद्धी आणखी जरा नीट होण्याची गरज आहे, तुम्ही आवर्जून या. वाटल्यास तुमच्या तिकिटाचे पैसे मी देतो, पण पिक्चर बघा, तुम्हाला कळेल की तुम्हाला कशाची गरज आहे.